नमस्कार. करिअर गप्पा व संधी या सदरामध्ये मी जॉर्ज क्रूज आपल्याला आज मार्ग सैन्य अधिकारी होण्याचा याविषयी सांगणार आहे. यामध्ये NDAचा प्रवेश असेल किंवा CDSचा प्रवेश असेल, खास करून NDA कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे याविषयी बघणार आहोत. भारतीय लष्कराला कायम साहसी, बुद्धिमान तरुणांची आणि आता तरुणींची सुद्धा गरज भासते आहे. भारतीय लष्करात सामील झालेल्यांना साहस गाजवण्याची संधी तर मिळतेच, शिवाय चांगले वेतन, निवासस्थान, रेशन, कॅन्टीन, वैद्यकीय सेवा, रजा, प्रवास सवलत, वर्षातून 60 दिवसांची रजा, संरक्षक विमा अशा अनेक सोयी सवलती मिळतात. शिवाय निवृत्तीनंतरही शासन अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देते. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीसाठी दरवर्षी 2दा अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेद्वारे लष्कर, नौदल आणि वायुदल आणि कार्यकारी शाखेतील सर्वसाधारणपणे 300हून अधिक जागा भरल्या जातात. शैक्षणिक अर्हता 12वी विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. यंदा 12वीला असलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. वयोमर्यादा या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 16.5 वर्ष असावे. या परीक्षेला अविवाहित मुलेच बसू शकतात, म्हणजे 16.5 ते 19.5 वयोमर्यादा आहे. शारीरिक क्षमता NDAची परीक्षा देऊ इच्छिणारा विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याला कोणत्याही स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा आजार नसावा. उंचीनुसारच त्याचे वजन असावे, कमी जास्त नसावे. कानामध्ये मळ नसावा, हायड्रोसिल नसावे, टॉन्सिल नसावे, मूळव्याध नसावे, श्वासोश्वासाचा त्रास नसावा, दृष्टी उत्तम असावी, मोठे शारीरिक दोष नसावेत. उत्तम शारीरिक क्षमतेसाठी विशिष्ट स्वरूपाची परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ चाचणी आणि चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अकॅडमीमधील प्रवेश सुनिश्चित झाल्याचे गृहीत धरण्यात येऊ नये. अनेक विद्यार्थी पुढे वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरतात. त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरताना आपण शारीरिकदृष्ट्या पात्र आहोत की नाही याची तपासणी केलेली अधिक चांगली असेल. 15 मिनिटात 2.4 किलोमीटर धावण्याचा सराव सुरू करावा. दोरीवरील उड्यांचा सराव करावा. एकावेळी 3 ते 4 मीटर दोरखंड रोप क्लाइंब करण्याचा असा सराव अर्ज भरल्यानंतर दररोज करणे अपेक्षित आहे. अर्ज कसा करायला पाहिजेत? या परीक्षेसाठी अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये व महानगरातील प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात येतो. या अर्जाची किंमत 20 रुपये असते. या परीक्षेची फी 50 रुपये आहे. ही फी सेंट्रल रिक्रुटमेंट फी म्हणजे स्टॅम्पच्या स्वरूपात अर्जावर दिलेल्या जागेवर लावावी. हे स्टॅम्प म्हणजे नियमित स्वरूपाची पोस्टाची तिकिटे नव्हेत हे लक्षात ठेवा. अर्जावर दिलेल्या जागी एकच 50 रुपयाचा स्टॅम्प लावावा. हा स्टॅम्प ही पोस्टामध्येच उपलब्ध असतो. परीक्षेसाठीचा अर्ज पोस्टातूनच खरेदी करावा. इतर कोणत्याही स्वरूपातील अर्ज वापरू नये. तसेच हा अर्ज एकदाच उपयोगात आणावा. अर्जासोबत दिलेले ॲक्नॉलेजमेंट कार्ड भरावे. या कार्डावर 6 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावावे. हा अर्ज ज्या लिफाफ्यातून पाठवण्यात येणार असेल त्या लिफाफ्यावर नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नेव्हल अकॅडमी एक्झामिनेशन असे ठळकपणे नमूद करणे अपेक्षित आहे. परीक्षेचं स्वरूप NDA परीक्षेसाठी गणित आणि सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट असे 2 पेपर्स घेण्यात येतात. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी 2.5 तासाचा असतो. गणिताचा पेपर 300 गुणांचा तर ॲबिलिटी टेस्ट 600 गुणांचा असतो. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असते. जनरल ॲबिलिटी टेस्ट या पेपरमध्ये इंग्रजीवर 200 गुणांचे प्रश्न विचारले जातात. या पेपरमध्ये व्याकरण आणि त्याचा उपयोग, शब्दसंग्रह, उतारावरील प्रश्न अशासारख्या प्रश्नांचा समावेश असतो. उमेदवाराच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाची चाचणी करण्यासाठी हा पेपर घेण्यात येतो. सामान्य ज्ञानावर 400 गुणांचे प्रश्न विचारले जातात. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र, भूगोल, दैनंदिन घडामोडी यावर प्रश्न विचारले जातात. बुद्धिमापन आणि व्यक्तिमत्व चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची सर्वसाधारण स्वरूपाची बुद्धिमत्ता तपासली जाते. समूह चर्चा, ग्रुप प्लॅनिंग, आउटडोअर ग्रुप टास्क अशासारख्या चाचण्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. या विषयावर त्यांना लेक्चर्स द्यावी लागतात. उमेदवारांची मानसिक क्षमता, दैनंदिन घडामोडीविषयी त्यांचे आकलन, त्यांची सामाजिक जाणीव यांची चाचपणी करण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. परीक्षेचं केंद्र ही परीक्षा पुणे, नागपूर, मुंबई व गोवा या केंद्रावर घेण्यात येते. अर्ज पाठवण्याचा पत्ता सेक्रेटरी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, धोलपूर, नवी दिल्ली 110069. लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते. त्यानंतरच अंतिम निवड केली जाते. यासंबंधीची वेबसाईट आहे www.upsc
online.nic.in.com. सैन्य भरतीसाठी प्रशिक्षणाची संधी कशी कशी असते? देशस्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील मुले अत्यल्प प्रमाणात उत्तीर्ण होतात. त्यामुळे देशस्तरीय सेवांमध्ये महाराष्ट्रीयन मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. ही बाब केवळ सिव्हिल सर्व्हिस पुरतीच आता मर्यादित राहिली नाही, तर सैनिकी सेवामध्ये सुद्धा अधिकारी पदावर निवडल्या जाणाऱ्यांमध्ये मराठी मुलांची संख्या अल्प प्रमाणामध्ये दिसते. मराठी मुलांना योग्य वेळेवर योग्य प्रशिक्षण मिळत नाही असे एक कारण नेहमी सांगितले जाते. नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था महाराष्ट्र शासनाने मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासारख्या शहरामध्ये प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. त्याचे चांगले परिणामही अलीकडे दिसायला लागलेत. सैन्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरीय पदासाठी वर्षभर निवड प्रक्रिया सुरू असते. काही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात, तर काही परीक्षा या सैन्य निवड मंडळामार्फत घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील मुले अधिकाधिक प्रमाणात निवडली जावीत म्हणून त्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने असे प्रशिक्षण देण्याची संस्था औरंगाबाद येथे सुरू केली आहे. त्याला आपण SPI सुद्धा म्हणून संबोधतो. या संस्थेत सैन्य भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सर्व प्रकारे तयारी करून घेतली जाते. विशेषतः राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA आणि कंबाईंड डिफेन्स अकॅडमी सर्व्हिसेसच्या परीक्षांसाठी ही तयारी उपयुक्त ठरू शकते. या संस्थेतील प्रशिक्षणासाठी उमेदवारांना निवडण्यासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान असते. कोरोनामुळे ती पुढे ढकलली आहे यावर्षी. नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे माध्यम इंग्रजी असते. या परीक्षेचा निकाल दुसऱ्या दिवशी लावला जातो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या लगेच मुलाखती घेतल्या जातात. ही मुलाखत सुद्धा इंग्रजीमध्ये घेतली जाते. अर्था या प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा 60% गुणासह उत्तीर्ण केलेली असावी. 10वी परीक्षेला बसणारा विद्यार्थी सुद्धा प्रशिक्षण निवडीसाठी होणाऱ्या परीक्षेत बसू शकतो. मात्र त्याला या परीक्षेत किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्याला 7वी, 8वी आणि 9वीच्या वार्षिक परीक्षेत 60% गुण मिळालेले असावेत. या उमेदवाराची उंची 157 सेंटीमीटर, वजन 43 किलोग्रॅम, छाती न भोगवता 74 सेंटीमीटर आणि फुगवून 79 सेंटीमीटर, दृष्टी सामान्य असावी, रंगदोष नसावा. अर्ज व माहितीसाठी 400 रुपयाची मनी ऑर्डर पाठवावी. मनी ऑर्डर संचालक सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था N12 सेक्टर सिडको औरंगाबाद या नावे काढलेल्या असावा. मनी ऑर्डरच्या अर्जावर उमेदवाराने आपला संपूर्ण पत्ता ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे. पत्ता संचालक सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था N12 सेक्टर सिडको औरंगाबाद 43103 असा पिनकोड आहे. आता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावं? म्हणजे NDA मध्ये जायचं असेल तर तुम्हाला 3 प्रकारे जाता येतं. प्रमुख सुरुवातीला NDA मध्ये का जायचं आहे तुमचं फिजिकल फिटनेस विचारात घ्या आणि मग NDA साठी तुम्ही करिअर निश्चित करा. SPI जी संस्था आहे औरंगाबादमध्ये ती परीक्षा घेते. 10वी नंतर ती परीक्षा देता येते आपल्याला. 10वी नंतर परीक्षा दिल्यानंतर 11-12वी आपल्याला औरंगाबाद येथे आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं आणि ते प्रशिक्षण NDAच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतं. हे करत असताना तुम्ही आत्तापासूनच 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गात असतानाच तुम्ही इंग्रजी विषयाची आणि गणित विषयाची तयारी चांगल्या पद्धतीने करणं आणि सतत 60%च्या वरती असणं अपेक्षित आहे. त्यामुळे तयारी करत असताना तुम्ही 6वी, 7वी, 8वी, 9वी पासूनच करा. अभ्यास अवघड नसतो. गणितं जी असतात ती 10वी पर्यंतच्या लेवलचीच असतात. फक्त तुमचं इंग्रजी विषयावरती प्रभुत्व असणं अपेक्षित आहे, कारण इंग्रजीमधूनच या पदासाठीची मुलाखत घेण्यात येते. दुसरा मुद्दा NDAचं प्रिपरेशन करत असताना मी नेहमी म्हणतो की तुम्हाला 3 प्रकारे NDA मध्ये जाता येतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे जर तुम्ही 12वी नंतर JEE क्रॅक केला असेल एक्झाम तर डायरेक्ट तुमची SSB इंटरव्ह्यू होते. दुसरा मुद्दा जर तुम्ही NCC सर्टिफिकेट प्राप्त केला असेल तर तुमची डायरेक्ट SSB मुलाखत होते. आणि तिसरा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला 900 मार्काची परीक्षा द्यावी लागते आणि 900 मार्काच्या परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेमधून 300 मार्काचा जो पहिला पेपर आहे मॅथ्सचा त्याला साधारणतः 225 मार्काची आवश्यकता असते आणि जो GSचा पेपर आहे म्हणजे मिळून तुम्ही परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकता. त्यानंतर तुमचे स्टाफ सिलेक्शन म्हणजे SSBची इंटरव्ह्यू असते आणि SSB इंटरव्ह्यू नंतर तुमचं सिलेक्शन ठरतं. त्यामुळं जरी ही परीक्षा UPSC हँडल करत असली, काठिण्य पातळी अधिक असली तरी पण तुम्ही विद्यार्थी दशेपासून जर NDAसाठी प्रिपरेशन सुरू केलात, सतत जर शारीरिक क्षमता तुमची बळकट केलीत आणि
मॅथ्ससारखा विषय जर प्रामुख्याने तुम्ही सोडवला तर तुम्हालाही NDAला प्रवेश मिळू शकतो. आणि NDAला प्रवेश मिळाल्यानंतर तुमचं 3 वर्षाचं 4 वर्षाचं ट्रेनिंग तिथे घेतलं जातं आणि त्या डिग्रीनंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमचं सायन्स असेल तर तुम्हाला एव्हिएशन किंवा तुम्हाला म्हणजे वैमानिक वायुदलामध्ये किंवा नौदलामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. आणि महत्त्वाची एक अशी गैरसमज आहे की NDA करायचं असेल तर सायन्सचाच विद्यार्थी लागतो, असं काय नाही. भूदलासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही आर्ट्सची विद्यार्थी असला तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. या अजून काही शंका असेल तर नक्की निश्चित मला फोनवरून तुम्ही सांगू शकता किंवा व्हॉट्सअपला तुम्ही तसा मेसेज टाकू शकता. उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.